आज ना आपण बिना पाकाचे अगदी 15 मिनिटाच्या आत तयार होणारे दाणेदार असे रव्याचे लाडू पाहणार आहोत। इथं पाकाचं टेन्शन नाही। कधी कधी आपला पाक बिघडतो आणि बिघडलेल्या पाकाचे लाडू आपण बांधतो तर ते रवा खाल्ल्यासारखे लागतात। अगदी मऊसूद लाडू आपण कसे करायचे हे पाहणार आहोत आणि लाडू शेवटपर्यंत वळला जातो। अगदी शेवटचा लाडूही गरगरीत वळला जातो। ऐन टायमाला प्रसादाला आपल्याला हे पटकन होणारे कोणालाही जमतील असे रव्याचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। एक कमेंट करायला विसरू नका। इथं आपल्याला फक्त 2 चमचे तुपामधले रव्याचे लाडू पाहिजे आहेत। तर पॅन ठेवल्यानंतर गरम झाल्यावर त्याच्यामध्ये घट्टसर असं तूप आपल्याला टाकायचं आहे आणि थोडेसे मी बदाम, काजू, खारीक घेतलेली आहे आणि पिस्ता घेतलेला आहे असे पाववाटी। हे छान आपल्याला 2 चमचे त्या तुपामध्ये चांगलं लालसर होईपर्यंत भाजायचं आहे। याने खमंग चव येते लाडूला आणि लाडू खूप दिवस टिकायलाही मदत होते। आणि चांगले खमंग भाजायचे, फक्त करपू द्यायचे नाहीत। भाजल्यानंतर सगळे बाजूला काढायचे आहेत। तुम्ही आणखीन तुमच्या आवडीनुसार याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वाढवू शकता किंवा आणखीन एखादे काही टाकायचं असेल तर तेही तुम्ही टाकू शकता। कोणतेही ड्रायफ्रूट छानच लागतात। काढल्यानंतर त्याच तुपामध्ये आपल्याला 1.5 वाटी रवा, बारीक रवा घ्यायचा आहे, मोठा नाही। 1.5 वाटी, एकाच वाटीचं माप घ्यायचं आहे। असे 1.5 वाटी रवा घेतल्यानंतर चांगलं ते 10 मिनिटं तरी आपल्याला थोडंसं पांढरट लालसर असं भाजून घ्यायचं आहे। रवा करपू द्यायचा नाही। गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे 10 मिनिटं तरी छान रवा भाजला गेला पाहिजे। आणि रवा छान भाजत आल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं खोबरं पण भाजून घ्यायचं आहे। पण रवा कच्चा राहता कामा नये, चांगला भाजला पाहिजे, नाहीतर मग आपले लाडू असे कच्चे कच्चे लागतात, चव लागत नाही। आणि जेवढा रवा भाजताल तुम्ही चांगला लालसर, फक्त करपू द्यायचं नाही, त्याच्यामुळे छान लाडूला चव येते। चांगले 10 मिनिटं तरी लागतं रवा भाजायला मीडियम गॅसवर। पटकन भाजलेल्या रव्याला चवच येत नाही आणि करपट असे लाडू लागतात ते। आता इथं मी पाववाटी आपलं खोबरं आहे सुक्कं, ते मिक्सरलाच बारीक करून घेतलेलं आहे। इथं तुम्ही डेस्टिकेटेड कोकोनटही टाकून असं 5-1 मिनिटं परत आपल्याला भाजून घ्यायचं आहे। फक्त करपू द्यायचं नाही, चांगलं खोबरंही भाजायचं। दोन्ही चांगलं भाजतं, ते रवा भाजल्यामुळे खोबरंही त्याच्यामध्ये छान भाजलं जातं। आता इथं आपल्याला पाववाटी साई टाकायची आहे लगेचच। खोबरं भाजल्यानंतर छान अशी खव्याच्या चवीचे लाडू बनतात। घरची आपली साई असते ते पाववाटी टाकायचं आहे। ते टाकल्यानंतर 2-3 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं आणि परत आपल्याला पाववाटी गरम दूध, गरम म्हणजे गरम करून थंड झालेलं दूध इथं वापरायचं आहे। कच्चं दूध वापरायचं नाही, लाडूला चव चांगली येत नाही। आणि दूध टाकल्यानंतर परत आपल्याला 5 मिनिटं भाजायचं आहे। सगळ्या गाठी अशा फुटल्या जातात। वाटलं तुम्हाला नाही तर मिक्सरला एखाद्या वेळेस तुम्ही बारीक करू शकता, पण असं एखाद्या चमच्यानं छान दाबून भाजलं 5 मिनिटं की चांगल्या त्याच्यातल्या गाठी दूध टाकल्यानंतरही फुटल्या जातात। सगळं छान मिक्स करायचं आहे। त्यातलं दूध मॉइश्चर चांगलं बऱ्यापैकी आपल्याला हे झालं पाहिजे, कोरडं झालं पाहिजे। आणि मग गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायचा आहे, गॅस चालूच ठेवायचा आहे। पिठी साखर टाकायची आहे, वेलची पूड टाकायची आहे आणि तळलेले ड्रायफ्रूट्स पण टाकायचे आहेत। आणि गाठी थोड्याशा वाटल्या तुम्हाला आहेत तर त्या चांगल्या फोडून मगच हे साखर, पिठी साखर आहे। 1 वाटी पिठी साखर लागते 1.5 वाटी रव्यासाठी। आणि परत आपल्याला गॅस कमीच ठेवायचा आहे, बंद करायचा नाही। सगळं साखर मिक्स ते झाल्यानंतर परत आपल्याला खाली उतरून ठेवायचं आहे। सगळं चांगलं मिक्स झाल्यानंतर गॅस बंद करून परत आपल्याला हे खाली उतरून घ्यायचं आहे मिक्सर लाडूचं। आणि कोमट आहे तेव्हाच हे लाडू बांधायला घ्यायचे आहेत। आता थोडेसे पोळतात, 5-1 मिनिटामध्ये लगेच हे मिश्रण थंड व्हायला लागतं, कारण त्याच्यामध्ये दूध आपण टाकलेलं आहे। दूध जरी टाकलं तरी हे लाडू चांगले खूप दिवस टिकतात, 2 आठवडे तरी टिकतात हे लाडू। कारण आपण ते छान परत दूध टाकल्यानंतर भाजल्यामुळे याच्यामध्ये इतकं मॉइश्चर राहत नाही। असे इतके सोपे कोणालाही जमतील असे लाडू आहेत। लाडू शेवटपर्यंत बघा, छान मऊसूद वळला जातोय, दाणेदार होतोय आणि रवा खाल्ल्यासारखा लागत नाही। एकदम ओठाने मऊ असे खाता येतील असे लाडू बनलेले आहेत। छान बांधले जातात हे लाडू। अगदी 15 मिनिटाच्या आत हे लाडू
ऐन टायमाला बनले जातात। प्रसादाच्या वेळेस अगर कोणी पाहुणे आले तर पटकन लाडू करता येतात। असे आपले लाडू 12 लाडू तयार होतात एवढ्या मिश्रणामध्ये, 1.5 वाटी रव्यामध्ये। आणि शेवटपर्यंत बघा लाडू छान वळले जातात, मिश्रण कोरडं पडलेलं नाही, अगदी पटकन असे छान आपले लाडू बांधले गेलेले आहेत। अशा पद्धतीने तुम्ही रव्याचे लाडू करा, कारण बऱ्यापैकी लहान मुलांना रव्याचे लाडू आवडतात। मुलांची फरमाईश आली की पटकन होणारे हे रव्याचे लाडू आपले मऊसूद बनलेले आहेत। फोडला तर पटकन फुटतो, असे मस्त असे मऊसूद लाडू तयार झालेले आहेत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद। आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात अशा छान छान व्हिडिओज रेसिपीजमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।